खेळाडू खेळतील आणि गावच्या स्पर्धेमध्ये गावची ही पाहुणी मंडळी ते उपस्थित सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हिरामन शेळके यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. महेश भगत यांच्या शुभ हस्ते हिरामन शेळके यांचा इथे सन्मान होत आहे. पण पाहता एका बाजूला पाहुण्यांचा सत्कार सन्मान संतोष भगत यांच्या शुभ हस्ते हिरामन शेळके महेश भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान होते आणि संतोष भगत यांना देखील विनंती करतोय की आपण देखील याच महेश भगत यांचेच बंधू आहेत आणि ते देखील अनेक वर्षे क्रिकेट खेळलेत शिवशंभू वरचवले संघातून आणि आज ते क्रिकेटचा आनंद 40+ याच्या संघात खेळतील. तर मंगेशजी घरत साहेबांना मी विनंती करतोय, मंगेश घरत साहेब आपण आपल्या शुभ हस्ते संतोष भगत यांना सन्मानित करायचे आणि मॅचला लगेच सुरुवात करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उद्या पहिला बॉल टाकला जातो वरचे ओवळे प्रीमियर लीग 2021. पहिलाच बॉल अतिशय दर्जेदार सुरुवात. तसं वरचे ओवळे म्हटलं तर एक मोठा स्टँडर्ड क्रिकेटसाठी हे गाव जाणलं जातं. नकुल खरं त्यांच्याकडनं एक प्राइज आहे. सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं नकुल खरं त्यांच्याकडनं ते पारितोषिक दिलं जाईल. फ्रंट फुटला आले. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती डान्सिंग डाउन द ट्रॅक अँड ओव्हर द बॉलर हेड. बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाज हो चुका, धमाका बाकी आहे. संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला तार. संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला तार. देवा तुझ्या थँक्यू सो मच. मी विनंती करतोय गजानन भगत यांना देखील की आपण देखील हा सन्मान स्वीकारावा. आमचे परम मित्र, आमचे शाळेय मित्र आणि आज मात्र याच गावच्या पाहुण्यांच्या उपस्थित गजानन भगत यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती चौकार. फुटवर्क अतिशय दर्जेदार. बदलालित्य भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि एक सिंगल ॲड होतीये शॉट एक्स्ट्रा कव्हरला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता पहिलं षटक हाताळलं जातं. गोलंदाज रोहित खरत आणि त्याच्यासमोर बॅटिंग करत असताना चेतन खरतच्या बॅटमधनं एक चैतन्य निर्माण करणारा सकाळच्या सत्रातला चौकार पाहायला मिळाला आणि आता स्ट्रायकर एंडला येतोय. फलंदाजीसाठी बॅट्समन उदय खरत ऑन स्ट्राईक नाव. एक चांगली मॅच रंगेल. प्रत्येक सामना एक क्रिकेटचा थर्रार पाहण्यासाठी प्रेक्षक या मैदानावरती येताना दिसतील. चांगला चेंडू होता. बॅकलिपचा अतिशय सुंदर वापर. सॉफ्ट हँडनं खोदून काढला. मिडॉनला आहे फोल्डर आणि मिळतीये एकेरी धाव. फक्त गावाचा क्रीडा सोहळा. मी ज्यावेळी मैदानावरती आलो मला वाटलं की कमीत कमी पंचकृषी किंवा या विभागातील सगळ्या गावांना इन्व्हाइट करून लीग स्टेज भरवली गेली की काय. एवढं मोठं आयोजन पाहायला मिळालं वरच्या ओवळे प्रीमियर लीगचं आणि एक आयोजन कसं असावं ते मात्र नक्कीच ओवळे गावानं नेहमीच दाखवलं. पुन्हा एकदा खोदून काढला बॉल. आता फोल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. आज प्रीमियर लीग आहे म्हटलं तर अनेक पारितोषिक सातत्यानं भरपूर मोठी रेलचेल भरपूर मोठ्या मी म्हणेल फनी मुवमेंट्स देखील पाहायला मिळतील याच अपेक्षा घेऊन या मैदानावरती प्रेक्षक आलेत. नक्की ओमकार कारण राम घरत यांनी जर झेल पकडला तर गजानन घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. नाही पकडला तर पारितोषिक आहे. अशा अनेक प्रीमियर लीग मी पाहिलेत की झेल सोडला तरी प्राइज दिला जाते आणि जशी जशी लीग पुढे जाईल तेव्हा आपल्याला देखील हे चित्र पाहायला मिळेल या टुर्नामेंट मध्ये. चांगली बॉलिंग करतोय. रिलीज ऑफ डिलिव्हरी तितकीशी चांगली आहे. त्याचा रनवे अतिशय चांगला. रिदम चांगला आणि बॅट्समनच्या फुटवर्कला रीड करून तो बॉल रिलीज करतो ही महत्वाची गोष्ट आहे. आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती. शिवरायांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा वाहूया. ओमकार खरं तर आज दिवसभरात बक्षिसांची खैराट नक्कीच होणार. पहा इथे नकुल घरत यांनी हे बक्षीस लावलंय. शेवटच्या षटकामध्ये जर फलंदाजाने 3 षटकार मारले
कसे आणि कधी पण 3 षटकार जर शेवटच्या षटकात मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस नकुल घरत यांच्याकडून दिलं जाईल आणि राम घरत यांनी झेल पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस गजानन घरत यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये रन झालेत 9-4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर अन्वी 11 संघ आपल्याला फोल्डिंग करताना पाहायला मिळतोय आणि दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायचं कोणत्या गोलंदाजाचा वापर या मॅचच्या दरम्यान केला जाईल. आणि त्याचं पण म्हणाल ना की सध्या कॅच पकडली त्यात काही वेळानंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर देखील येतील आणि आता रामघरसाठी ते प्राइज आहे. कॅच ड्रॉप झाली तरी 500चं गजानन घरत यांच्याकडनं ते 500 इथे लावलं गेलं. अन्वी 11 टीमचा 12th मॅन यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये फास्ट कारण प्रीमियर लीग स्टेजला टुर्नामेंट आहे त्यामुळे तुमचं 12th मॅन येणं अगदी गरजेचं आहे. प्रत्येक टीम मध्ये 13 ते 14 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे 12वा खेळाडू येणं हे बंधनकारक असेल. नक्कीच ओमकार जर 12वा खेळाडू आला नाही तर तो रेस मध्ये आला पुढे तर त्याचे पॉइंट्स कमी केले जातील. सायकल जी आहे ती खरं तर फार मोठी बक्षीस आहे त्यामुळे तुमचे पॉइंट्स कमी होतील त्यामुळे 12वा खेळाडू कंपल्सरी इथे राहायचंय. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावा झालीत 9. तुम्हाला पाहायला मिळतील रेग्युलर क्रिकेटर 40+ क्रिकेटर देखील खेळताना दिसतील. ओल्ड इज गोल्ड ज्याला म्हटलं जातं ते क्रिकेट देखील तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. वर्ष ओवळे म्हटलं किंवा ओवळे दापोली पारगाव या विभागातलं क्रिकेट भरपूर डेव्हलप आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावरती मानानं नाव घेतलं जातं या विभागातील क्रिकेटचा आणि आज त्याच क्रिकेट नगरीला एक स्टारकास्ट मिळावी त्यासाठी एक छोटासा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर. फ्रंट फुटला आले पुढे सरसावत असताना खोदून काढला बॉल चेंडू ट्रॅव्हल होता अलॉंग द कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला सचिन कृष्ण घरत एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. अन्वी 11 टीमच्या नावानं मध्ये तो स्टँड आहे. तुम्ही पाहू शकाल प्रत्येक मैदानाच्या कोपऱ्यामध्ये अनेक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. सचिन कावराम घरत यांच्या नावानं देखील एक स्टँड आहे. प्रत्येक 11 टीमच्या नावानं प्रत्येक टीमचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून झालाय. टोटल 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि 8 स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतात या टुर्नामेंटच्या माध्यमातून. वॉर्ड मॅनेजमेंट फुल टॉस होता बॅकलिपला खाली आणून ड्राइव्ह केला अलॉंग द कार्पेट बॉल खरंगळत सर निघून जातोय लॉंग ऑनला फोल्डिंग अतिशय दर्जेदार आणि तो पण एक सिंगल ॲड होल टीमच्या टोटल मध्ये. म्हटलं जातं ना मित्रांनो जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता जब तक ना बड़े पत्थर पे हाथ ओढ़े घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आज तुम्हाला मेहनत करावी लागेल जर यश हवं असेल तर. पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती बॉलला सततने इन्व्हाइट केलं जातं मोठ्या फटक्यांसाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन ला तुम्ही पाहिलं अशा प्रकारे गोलंदाजी करताना कुलदीप यादवला पाहिलं भारतासाठी पियुष चावलाला पाहिलं आणि हरभजन सिंगला देखील तुम्ही पाहिलं. तशाच काही प्रकारे फ्लाईट देऊन बॉलला बॅट्समनला इन्व्हाइट करतो मोठ्या फटक्यांसाठी म्हणजे लॉलीपॉप देऊन चॉकलेट देखील बाजूला ठेवला जातो. सध्या तरी हेच म्हणावं लागेल. बॉलर चिंतामण घरतच्या माध्यमातून एकही मोठा फटका त्याने ते खेळून दिला नाही. आता पण फलंदाजांना यावी गती देण्याचा प्रयत्न काहीतरी वेगळं करायचं होतं. राऊंड लेग बॉल जर आपण पाहिला तर डावा स्टिकच्या बाहेर एक्स्ट्रा रन ऍड होतीये. राऊंड लेगी ते फलंदाजाचा त्रिफळा उडवायचा होता आणि मग लाईन भरकडले एक्स्ट्रा रन ऍड झाली टीमच्या टोटल मध्ये. सचिन पाटील 13 धावा धावफलकावरती. लास्ट इयर मला आठवतं तर नाईट मध्ये आमची भेट झाली त्यानंतर वाहाची स्पर्धा कव्हर केली सचिन पाटील सोबत जी नाईट क्रिकेट मधली एक मोठी रजनी होते. अजून एक वाईट बॉल म्हणजे काही बॉल भरपूर चांगली बॉलिंग केली. 3 बॉल ॲज अ सीम बॉलर ते बॉलिंग करताना दिसले. मात्र त्यांनी काहीतरी वेगळे मनसुबे घेऊन आले की पहिले 3 बॉल स्पिनर टाकायचे आणि नंतर फास्टर बनायचं. मग त्यात फास्टर बॉलिंग करत असताना इथे टप्पा महत्वाचा आहे तो सापडत नाहीये. बॉल चिंतामण घरातला एक्स्ट्रा रन भरपूर महत्वाचे असतील कारण 4 ओव्हरच्या मॅचेस पहिला सामना जिंकणं लीग स्टेजला तितकंसं कठीण असतं कारण तुम्ही नवीन उतरता मैदानावरती तुमच्या समोर संघ मात्र गावातलाच असतो. प्रत्येकाच्या उणी धुणी एकमेकांना माहिती असतात. प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची संधी इथे मिळेल. चांगला बॉल आहे. आता पुन्हा एकदा फिरकीवरती भरोसा दाखवला. ही चर्चा तर मी करत होतो की जर तुम्ही गती परिवर्तन करून ॲज अ सीम बॉलर चांगली बॉलिंग करताय तर फास्टर बॉलिंग करण्याचा प्रयत्न का झाला आणि तोच विचार चिंतामण घरातनं देखील आता
टोटल धावफलकावरती पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये 9 विदाउट लॉस, या ओव्हरमध्ये फक्त 6 आणि एक गडी बाद केलाय चिंतामण घरत्नांनी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15-1 ही परिस्थिती आहे. बॅटिंग करणारा टीम माऊल 11 महेंद्र घरत ज्या टीमचे कॅप्टन आहेत त्यांच्या संघाचे. डीजे प्लीज. ओमकार, खरं तर या वर्चुअल प्रीमियर लीग मध्ये महत्त्वाची नियमावली आमच्या आयोजकांनी आमच्या सोबत सादर केली आहे आणि ती नियमावली आपल्यापर्यंत पोहोचली जाईलच. पहा, इथे स्पर्धेचा नियम असेल, जी मालिकावीर रेफ्रिजरेटर आहे, या 8 संघातून जो खेळाडू सर्वोत्तम चांगली कामगिरी करेल, 8 संघातून 4 नव्हे तर 8, तर त्या खेळाडूला मालिकावीर बक्षीस दिलं जाईल. आणि ज्या ब्रँडेड सायकल टीम आहेत, गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक, या मात्र सुपर 4 मधून जो सर्वोत्कृष्ट चांगली कामगिरी करेल त्याच खेळाडूला मालिकावीर आणि ह्या गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षकाचा बक्षीस अशाच पद्धतीने दिलं जाईल. आणि ॲज इट इज ज्याचं परफॉर्मन्स चांगलं असेल त्यालाच बक्षीस दिलं जाईल. विभागून कुठल्याही संघाला बक्षीस दिलं जाणार नाही, ही फार महत्त्वाची सूचना असेल. आणि जर एखादा संघ किंवा 2 संघ 2-2 सामने जिंकलात तर तुमचा मॅच सुपर ओव्हरवर खेळवला जाईल. म्हणजे गुण समान असतील तर सुपर ओव्हरवर खेळवला जाईल आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की पारदर्शकता पहिल्या मॅच पासून ठेवली आहे. वर्चुअल प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून आयोजक शिवशंभो स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पर्धेचं ठिकाण जर आपण पाहिलं तर चिंचपाडा ग्राउंड वरती ही टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. चिंचपाडा म्हटलं की आम्हाला अर्जुन परदेशी, रोशन पाटील अशा काही स्टारकास्टची आठवण होते. काळभैरव मैदानावरती आपण आज हा क्रिकेटचा थरार अनुभवतोय. वर्चुअल प्रीमियर लीग 2021 म्हणजे चिंचपाडा वासियांचा आणि काळभैरव टीमचा देखील आपल्याला आभार व्यक्त करावा लागेल की ज्यांनी एक क्रीडा नगरी आम्हाला उपलब्ध करून दिली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं पहिल्या P1 मध्ये 9, नंतर पॉवर प्ले पूर्ण झालं. क्षेत्ररक्षण विखुरलेलं असताना चिंतामण घरतनं त्याचा फायदा उचलला आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज अक्षय भगत. अक्षय भगत बॉलिंग ट्रॅक वरती भरपूर चांगलं ग्राउंड, आउटफील्ड फास्ट, मैदानावरती धावा तुम्ही खोऱ्यानं बनवू शकता. खेळपट्टी चांगली आहे, मातीनं आणि शेणानं बनवलेली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. लॉंगॉनला फोल्डर थोडासा वेळ घेतला तर मग 2 धावा इथे सहज पूर्ण झाल्यात. यष्टिरक्षकानं अतिशय चांगली कामगिरी केली. बॉलर करण आहे म्हणून 12th मॅन पाठवा जेणेकरून आमच्या स्कोररला नावं व्यवस्थित समजतील. ऑनलाईन देखील स्पर्धा अपडेट देखील करावं लागतं सगळ्या गोष्टी. नक्कीच ओमकार, जर 12वे खेळाडू आले नाही तर आम्ही या फर्स्ट इनिंग नंतर पॅनल्टी तुम्हाला घोषित करू, कारण अजूनपर्यंत आला नाही. जर पहिला 17 होण्याच्या आतमध्ये आला नाही तर तुम्हाला 100% पॅनल्टी असेल. फलंदाजांचा आहे, फलंदाजांचा अनवी 11 टीमचे 12th मॅन नाहीयेत. इथे मिडलिंग चांगला, बॅटमन साऊंड आला टक आणि त्यानंतर कॅच झाली आहे ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मग लीग स्टेजेसला तुम्ही या चुका करू शकत नाही आहात, कारण फक्त 3 मॅच तुम्हाला खेळायच्या, 3 मध्ये तुम्हाला जिंकायच्या. 2 पहिली मॅच जर तुम्ही जिंकली तर तुमच्याकडे पर्याय भरपूर शिल्लक राहतात. मग जर पहिला सामना तुम्ही गमावला तर तुम्हाला 2 मधून 2 सामने जिंकावे लागतील. नंतर तुमचं जे अस्तित्व आहे ना लीग स्टेजचं ते धोक्यात येऊ शकतं. तर मग एक चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल प्रत्येक टीमला. आणि आज आम्हाला पाहायचं आहे की खरं तर माझं लक्ष त्याच गोष्टीकडे असेल की एखादा यंगस्टर काय कामगिरी करतोय. एक युवा खेळाडू कोणतरी असा पाहायला मी हवा जो इम्प्रेस करेल. फटका अतिशय चांगला, मध्ये एलिव्हेशन नाही, फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरला घेतला जाईल हा झेल आणि संपेल फलंदाज प्रदीप म्हस्करचा खेळ आणि लागेल दुसरा धक्का. बॅटिंग करणाऱ्या माऊली डेव्हलपर्स टीमला गोलंदाजी अतिशय चांगली होती या मॅच मध्ये. नक्कीच आपण पाहिलं ज्या पद्धतीनं इथे वेळात वेळ काढून सौभाग्यवती बेबीबाई अशोक घरत या देखील उपस्थित राहिल्यात. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार. त्या इथून रवाना झाल्यात, धन्यवाद. तर ओमकार, खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं किती स्पर्धा रिच आहे पहा. रॉयल स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड शूज आहेत.
प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी निलेश प्रकाश घरत यांच्याकडून देण्यात येईल. नक्कीच हे भरपूर कमी ठिकाणी पाहायला मिळतं. मुरबाड मध्ये देखील अनेक लीग स्टेजेसला टुर्नामेंट होतात 8-8 9-9 दिवसाच्या. मात्र अशी मॅनेजमेंट ना जी वरचे ओवे गावाची ती चुकूनच कुठे पाहायला मिळते. फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिला, मिड विकेटच्या वरतून बॉल निघून जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दमदार षटकार इनटू द प्लॉट अँड आउट ऑफ द स्लॉट, सिक्सर. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची. सकाळीच उल्लेख केला ज्यावेळी मॅचला सुरुवात झाली की आज स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. माझं महत्भाग्य. छत्रपतींच्या पचस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे रायगड आणि इथे बॉल फुल टॉस हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल, घेतलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. संगीत तुम्ही ऐकत होतात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. फलंदाज बाद, बॅक टू द आउट. जय शिवराय होतोय ते आदरणीय सन्मान्य युवा कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय निलेशजी गायकवाड यांचे इथे शुभ आगमन होतोय. मोस्ट वेलकम, स्वागतम स्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं वर्चवळे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत. टीमची टोटल धावफलकावरती 24, एक सिक्सर आला आणि त्यानंतर विकेट देखील मिळाली बॉलर करणला. आणि तिसरा षटक मैदानावरती जर आपण पाहिलं तर एका बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 धावा धावफलकावरती म्हणजे सध्याच्या घडीला 8ची सरासरी तर नक्कीच मिळाली आहे. 4 ओव्हरची मॅच कमीत कमी 40 हे प्रत्येक टीमचा माइंडसेट असेल. मग गावातले चांगले चांगले खेळाडू प्रत्येक टीम मध्ये डिवाइड केले गेलेत. प्रत्येक टीम मध्ये 1 ते 2 खेळाडू तुम्हाला नामांकित पाहायला मिळतील. बाकी यंगस्टर आहेत, बाकी 40+ आहेत. त्यामुळे आज त्या खेळाडूंना देखील स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. फोर व्हीलर ची एक की हरवली आहे, ज्या कोणाला सापडली असेल तर जमा करायची आहे. सापडली आहे आज कुठेच काही जाणार नाही, कारण आज गावातल्या गावातच सगळं काही आहे. वरचे ओळे प्रीमियर लीग आहे त्यामुळे जे काही आहे ते सगळं तुम्हाला इथे हरवलं तरी इथेच सापडेल. मग एखादा आज एखादा नवा खेळाडू वरच्या ओळे गावाला सापडेल का, एखादा यंगस्टर मिळेल का, पाण्याची मागणी होती मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे. आफ्टर 3 ओव्हर 25 धावा झालेत गुंटालिकेवरती आणि 25 धावा झाल्यानंतर समीकरण जर आपण पाहिलं तर 8.33 ही सरासरी धावफलकावरती दिसते आहे. पाणी आपलाच खेळाडू घेऊन जाईल. मी विनंती करेन तुमचाच खेळाडू पाणी घेऊन मैदानात येईल, तर तुम्हाला पाण्याची मागणी असेल तेव्हा तुमच्या खेळाडूला इशारा करा. तुमचा लगेच खेळाडू मैदानात उतरेल, पाण्याची पूर्तता करेल. 12वा खेळाडू इथेच बसेल. तुमच्या स्टँड मधून देखील खेळाडू कोणीही पाणी घेऊन जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक चांगली संधी असेल, कानमंत्र देण्यासाठी देखील असेल. परंतु पाणी सातत्याने दिला जाणार नाही. तुम्हाला 2 षटकामध्ये किंवा षटक झाल्यानंतर पाण्याची पूर्तता केली जाईल, याची आपण नोंद घ्या. तर अतिशय सुंदर स्पर्धा आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ओमे आपण पाहतोय आज आजच्या दिवसामध्ये घरगुती आणि शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्याचं आयोजन खरंच त्याच्या अन्नदातेच म्हणावे लागतील, कारण त्यांच्या माध्यमातून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. आणि ते करण्याचं काम केलंय ते संदीप घरत, मंगेश गायकर आणि निलेश भगत या तिघांच्या वतीनं आजच्या शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि ते आमच्या सर्व आचारी वर्ग असतील, त्या आचारी वर्गाचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्यानंतर उद्या मात्र मांसाहारी जेवण, नॉनव्हेज मटणाचं जेवण असेल आणि त्या जेवणाचं आयोजन आदरणीय दिलीप शेठ रामदास घरत यांच्या वतीनं करण्यात आलंय. प्रत्येकाचं योगदान मी तर म्हणेन या व्हर्च्युअल प्रीमियर लीग साठी अतिशय बहुमूल्य पाहायला मिळतोय. लाईव्ह प्रक्षेपण WTC आपण पाहतोय, वर्ल्ड टेनिस लाईव्ह प्रक्षेपण याचं पूर्णपणे मी म्हणेन स्पॉन्सरशिप केलंय. योगदान असेल ते देण्याचं काम केलंय ऋषिकेश पाटील यांनी. 3 ब्रँडेड सायकल पाहतोय आपण, गोलंदाज, फलंदाज आणि
क्षेत्ररक्षकासाठी त्या सायकल्स मात्र देण्याचं काम केलंय ते नितीनजी आंबो गायकवाड यांनी. रेफ्रिजरेटर सिरीज साठी बक्षीस असेल शीतकपाट आणि ते शीतकपाट देण्याचं कार्य केलंय ते रोशन नितीन घरत आणि राहुल ज्ञानेश्वर घरत. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामनावीर ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी आणि रेडबुल एनर्जी ड्रिंक खरं तर रेडबुल देण्याचं काम केलंय ते निलेशजी प्रकाश घरत यांच्या माध्यमातून. आणि पाण्याची पूर्तता लालचंद्र केशव घरत यांच्याकडनं 15 बॉक्स पाण्याचे अर्थातच बिस्लरी बॉक्स देण्यात आलेले आहे. या सर्वांचं आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि लास्ट ओव्हर बाकी असताना जर फलंदाजाने 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पारितोषिकांची मोठी रेलचेल होती आहे. रायगड म्हटलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात वरचेवडे गाव म्हटलं तर इथे एवढे प्राइज पाहिल्यानंतर मला तर एक म्हणावं असं वाटतं की या गावात पैशाचा दुर्वाहतो की काय. प्रत्येक गोष्टीसाठी लॉट्स ऑफ प्राइजेस आणि क्रिकेट डेव्हलपमेंटसाठी इथली सगळी जी ज्येष्ठ मंडळी आहे ती सज्ज आहे आणि त्या गोष्टीचा नक्कीच कुठेतरी अभिमान असेल वरचेवडे गावाला. अंतिम षटक सुरू झाला आणि सुरू होताच इथे धक्के लागणं देखील सुरुवात झाली आहे. अजून एक विकेट गमावली आणि फलंदाज होतो बाद. लागला धक्का. टीमची टोटल धावफलकावरती जर आपण पाहिली तर आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये आणि या दरम्यान शुभागमन होतं रायगड मुलखी मैदानी तो मच्छिंद्र पाटील सरांचं. वेलकम मॅक्स सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. वन ऑफ द ग्रेट डॅशिंग कॉमेंटेटर. अनेक वर्ष रायगड क्रिकेटमध्ये एक नाव प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिलं आणि त्या नावाची जागा आणि त्या जागेवरचं नाव कधीच बदललं नाही. प्रेक्षकांच्या हृदयावरती सातत्यानं जे नाव आजही कोरलं गेलं आणि भविष्यामध्ये राहील हा ज्यांचा प्रयत्न नेहमीच राहिलाय. आमचे मार्गदर्शक गुरुतुल्य मित्र मच्छिंद्र पाटील सरांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओरचे ओवळे सर, गावाची स्पर्धा आल्यानंतर कुठेतरी असं सहज वाटलं की 2-3 लाखाच्या एका मोठ्या स्पर्धेचं तामझाम सुरू आहे की काय. भरपूर चांगलं नियोजन पाहायला मिळतं. रिव्हॉल्व माद्रे सर आहेत आमच्यासोबत. ओपनिंग सेरेमनी त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिली. 26वा धावफलकावरती लागलेत आणि अंतिम षटकातील आता 4 चेंडूंचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. आणि पाहिजे तर कशा प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक होईल. विवेक पाटील आहेत आमच्या सोबत. आमचे WTC राहुल उल्वेकर आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेला कव्हरेज देण्यासाठी सज्ज. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म अराउंड विकेट खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि सहज इथे चेंडू फेड झाला. एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. चॅम्पियन बनण्यासाठी हा संघर्ष या मैदानावरती सातत्यानं सुरू पाहायला मिळतोय. अंतिम षटक आता अक्षय भगत टाकतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फुल तैनात आहे. घेतलाय झेल आणि संपलाय. फलंदाजाचा खेळ लागलाय धक्का आणि परिस्थिती आपण पाहतोय तू चल में आया. एकही फलंदाज थांबायला तयार नाही या मैदानाच्या आतमध्ये. टीम माऊली स्पोर्ट्स संघासाठी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक टीम खेळतीये. बट असं म्हटलं जातं ना, चॅम्पियन्स आर नॉट सुपरवुमन, दे जस्ट फाइट फॉर द 1 extra second when everyone else to quit. Remember, sometimes 1 extra second of effort gives you the success. आणि जर मेहनत केली, एक सेकंद जर देखील तुम्ही मेहनत घेताय तर तुम्हाला यश मिळतं. म्हणून म्हटलं जातं ना, luck is not in your hands but work
work is your hands. Your work can make luck. Luck can't make your work. So always trust yourself. Do your best. नशीब बदलवायचं असेल तर स्वतःला नशिबापेक्षा जास्त पुढे जाऊन धावावं लागेल. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतं पुन्हा एकदा लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि प्रेक्षकांसाठी आता एक पर्वणी आहे. ऐवा कॅच घेतली तर 100 आणि ते प्राइज आहे मंगेश गायकर यांच्याकडनं. उद्या दशरथ पाटील आहेत आणि त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर 100 ठेवायची तर मचिंद्र सर 200 देखील ठेवा. एखाद्याची संध्याकाळची सोय होईल. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकू शकाल. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळायचं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क ठीकसा झाला नाहीये. भरपूर वेळ लागला तिथे बॉल यष्टांपर्यंत नेण्यासाठी. मात्र फायनली अंपाचा इशारा आलाय. फलंदाज बाद होईल. सॉरी माफी असू द्या, बाईकचा इशारा आलाय. तर मोमेंटच अशी होती ना सर की भरपूर वेळ वाट पाहिली गेली आणि तदनंतर निर्णय आला. त्यामुळे कदाचित असं वाटलं की ते फलंदाजाला बाद घोषित केलं मात्र ते नाही. बाईकचा इशारा होता अंपाच्या माध्यमातून. एक रन देखील या मॅच मध्ये तितकीशी महत्वाची असेल. आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे झाला पूर्ण. आणि आफ्टर फर्स्ट सेशन टीमची टोटल आपल्याला पाहायला माहिती आहे. धाव फलकावरती धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29. 29 ऑन बोर्ड. 30 रनचं टार्गेट आहे. मॅच कोण जिंकेल येणारे 24 बॉल दुसरं सत्र आपल्याला सांगतील. मात्र नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. उद्धव खरेदांना आम्ही विनंती करतो की मॅचचं जे शेड्यूल आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून टॉस साठी आम्ही त्या प्रकारे इन्व्हाइट करू शकू पटकन कॅप्टनला. आणि मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी या सामन्याचं दुसरं सत्र कसं रंगेल या पण ऐकूया. ज्यांच्या आवाजाशिवाय मी म्हणेल रायगड समालोचन क्षेत्र कुठेतरी नेहमीच इनकम्प्लीट राहिलाय. असा एक दर्जेदार आणि गुणवान समालोचक आपल्या आगरी भाषेचा आगरी समाजाचा सार्थ अभिमान ज्यांचा नुकताच आवाज आपण पंजाब मध्ये ऐकला. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत जे आवाज पोहोचलं आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या सहकाऱ्यांचा. आणि ऐकूया कमेंटरी बॉक्स मध्ये रायगडची बोलून देतो मचिंद्र पाटील सरांना. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका. असा गेलो असा आलो. आणि आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे आणि त्याआधी वळूया टॉस साठी रिवॉल्व म्हात्रे यांच्याकडे. थँक्यू सो मच ओमे. आपण पाहतोय व्यासपीठावर मी विशेष सत्कार आणि सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय निलेश गायकवाड यांना. आता ज्यांचं आगमन झालंय निलेश गायकवाड. मंगेश घरत यांना विनंती करतोय की निलेश गायकवाड एक खरं तर युवा कार्यकर्ते आहेत आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मी सातत्याने या परिसरामध्ये पाहतोय. तर निलेश दादा गायकवाड यांना विनंती करतो या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निलेश दादा. आणि आपला मात्र विशेष सन्मान होईल मंगेशजी घरत. या खरं तर प्रीमियर लीगचे सर्वा फार मेहनत घेतली त्यांनी. त्यांच्या शुभ हस्ते निलेश दादा गायकवाड यांचा इथे सन्मान होत आहे. विशेष सत्कार आणि सन्मान पण पाहतोय निलेश दादा गायकवाड यांचा. जोरदार टाळ्यानं आपण स्वागत करूया. व्हर्च्युअल प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत. शुभ स्वागतम. त्यानंतर विठ्ठल घरत यांना विनंती करतो विठ्ठल घरत आपण देखील या हा प्रेमाचा सन्मान स्वीकारावा. विठ्ठल घरत. विठ्ठल घरत यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. नितीन गायकवाड यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते विठ्ठल घरत यांना आपण सन्मानित करूया. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅच ऐवा कॅच म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते मंगेश गायकवाड यांच्याकडनं मंगेश गायकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आपल्या या लाडक्या प्रेक्षकांना दिलं जाईल. त्यानंतर मनोहर मस्कर यांना विनंती करतो की आपण देखील हा प्रेमाचा सन्मान स्वीकारावा. मनोहर मस्कर आणि त्याचबरोबर गणेश घरत यांना देखील विनंती असेल. मनोहर मस्कर यांना सन्मानित करण्यात येतो. हे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचंय आणि तो सन्मान करतील आमचे आयोजक मंगेश दादा घरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते मनोहरजी मस्कर साहेबांना सन्मानित करावं. WTC च्या माध्यमातून हा सन्मान सोहळा सुरू आहे.
गणेश घरत यांना मी विनंती करतो की आपण देखील हा सन्मान स्वीकारावा. गणेश घरत यांचा देखील इथे सन्मान मंगेशजी घरत यांच्या शुभ हस्ते. घरत परिवार आज मात्र इथे प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करतायत. घरत 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 आणि घरतच परिवार आज मोठ्या संख्येनं इथे आज या भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन केलंय. हेची देह हेची डोळा असा हा खरं तर क्रिकेटचा महासंग्राम सोहळा पाहायला मिळतोय. रिच आयोजन, अगदी मी म्हणेन श्रीमंत आयोजन. त्यानंतर महेश भगत यांना देखील विनंती असेल की आपण या. महेंद्र भगत मही आपला देखील इथे स्वागत होतोय. महेंद्र भगत मही यांचा इथे सन्मान होतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. महेंद्र भगत यांना सन्मानित करण्यात येत आहे. मंगेशजी घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. 2 दिवस पाहुणे आणि संपूर्ण हा वरचेवले गाव ग्रामस्थ ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक इथे येत आहेत आणि हा प्रेमाचा सन्मान स्वीकारताना थँक्यू सो मच. रामदास म्हसकर यांना देखील विनंती असेल. रामदासजी म्हसकर आपण देखील या आणि हा प्रेमाचा सन्मान स्वीकारावा. आलेल्या प्रत्येक मान्यवराला सन्मानित केलं जातंय आणि मैदानावर जर आमचे या वरचवले गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक असाल तर कृपया आपण देखील व्यासपीठावर यावं. आयोजकांच्या वतीनं आपल्याला सूचना असेल. रामदास म्हसकर यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आपण पाहतो रेफ्रिजरेटर शीतकपाट या स्पर्धेचा मालिका वीर इथे आलेला आहे आणि 8 संघातून जो चांगला परफॉर्मन्स करेन त्यालाच हा बक्षीस मिळेल. या स्पर्धेचं मच्छिंद्र सर त्यानंतर ओमी आपण बघितलं तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपये कोणी दिले असतील. एवढं मोठं एवढं म्हटलं धाडस मी म्हणेन कोणी केलं असेल ते आदरणीय सन्माननीय मंगेशजी दत्तात्रय घरत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मंगेशजी दत्तात्रय घरत 1 लाख रुपये रोख रक्कम इथे मात्र संपूर्ण या आयोजनासाठी त्यांनी बहाल केली आहे. जिथे दान देण्याची सवय असते मच्छिंद्र सर तिथे संपत्तीची कधीच कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. असे माणुसकीतले आणि खरं तर दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आज मंगेशजी दत्तात्रय घरत यांचा मी विशेष सन्मान करतोय. जाऊ या मैदानाच्या दिशेने. ओव्हर टू सेकंड इनिंग स्टार्ट नाउ बाय मच्छिंद्र सर. हेलो, बहुत बहुत शुक्रिया ओमी, बहुत बहुत शुक्रिया रिवाज सर. चलेंगे दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहतरीन दुनिया में वर्चुअल प्रीमियर लीग 2021 का ये टेनिस के शवा का महासंग्राम आते ही लगा कि ऐसे लगा कि 5 लाख की प्रतियोगिता है कि नहीं. यहाँ पर जिस प्रकार से यहाँ पर तामझाम देख पा रहे सभी का स्वागत करना चाहेंगे और रुख करेंगे मैदान की बातचीत के लिए. 4 ओवर का मुकाबला, 30 रन का आवश्यकता बीच मैदान की पर. पहले गेंद सामने डिलीवर यहाँ पर बल्लेबाज क्रॉस बैट स्ट्रोक करने की कोशिश करते हुए नतीजा आपके सामने डॉट गेंद की समाप्ति. सुबह के ठीक 11:35 तामझाम देखकर मैदान के ऊपर ऐसे लग रहा है कि काफी बड़ा महासंग्राम है और ये इसका ऑल क्रेडिट गोज टू वर्चुअल टीम. प्रीमियर लीग के माध्यम से ये प्रतियोगिता हम देख पा रहे हैं. बहुत ही शानदार गेंदबाजी में आते हुए गेंदबाज उदय घरत आपके बाहर नहीं खेल पाए बल्लेबाज. लगातार वही गेंदबाज यहाँ पर बहुत ही शानदार गेंदबाजी अरेबिक बल्लेबाज मैदान पर आते हुए दो चिंतामन घरत यहाँ पर लगातार 2 गेंद के यहाँ पर उन्होंने पारी खेली लेकिन रन नहीं बना पा रहे. अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी बीच मैदान के ऊपर. अगला मुकाबला आदि इंटरप्राइजेस बनाम सिद्धिविनायक इंटरप्राइजेस. दोनों कप्तान से दिल से गुजारिश करना चाहूंगा, आइए टॉस के लिए सिगरी प्रस्थान कीजिए. ये कलरफुल रंगफुल बहुत ही शानदार माहौल बीच मैदान पर हम देख पा रहे. नहीं लग पा रहे कि लीग की प्रतियोगिता ऐसा लग रहा है कि 5 या 10 लाख की प्रतियोगिता चल रही है. कमाल की गेंदबाजी, इस बेस गेंद को खेल दिया विकेट कीपर के दास्तान में. यहाँ पर गेंद जानी चाहिए थी लेकिन जिस प्रकार से शॉट को तक यहाँ पर कन्वर्ट किया 1 रन यहाँ से जरूर मिलेगा. और पहला ओवर प्रगति पर 3 गेंदों का मुकाबला करने के बाद 1 रन टीम का स्कोर. अच्छी गेंदबाजी बीच मैदान के ऊपर. 30 रन का लक्ष्य. 4 ओवर का मुकाबला. टॉस जीत के बाद फील्ड करने का फैसला किया. बल्लेबाज के लिए मौका दिया पर अन्वी 11 टीम के सामने पर 30 रन की आवश्यकता. रोहित घरत पर 3 गेंदों के बाद यहाँ पर उनको मौका मिलता है. बीच मैदान पर उदय घरत की शानदार गेंदबाजी. आपकी बाहर स्ट्रेट ड्राइव खिलाड़ी वहां पर मौजूद मिलेंगे. यहाँ से 1 ही रन. तेजी से दौड़कर खिलाड़ी लॉन पर आते हुए रोहन मस्कर वहां पर थे लेकिन जब तक समय था रोहन मस्कर जब गेंद को फील्ड करे बल्लेबाज के पास 1 रन आसानी के साथ पूरे कर दिया. टीम का स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 2 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर. शानदार. और ये ओके, सिद्धिविनायक इंटरप्राइजेस टीम के कप्तान से गुजारिश है, आइए टॉस के लिए कट कर दिया. खिलाड़ी वहां पर मौजूद. शानदार फील्डिंग का मुजाहरा. पॉइंट के खिलाड़ी काफी चौकन्ने थे राहुल घरत थे वहां पर लेकिन रन नहीं बना पाया यहाँ पर. और डॉट गेंद की समाप्ति. कमाल की गेंदबाजी. 5 गेंदों का खेल कुल मिलाकर समाप्त
चुका है। टीम का स्कोर है महज 2 रन। जबरदस्त गेंदबाजी हमारे WTC की पूरी टीम। विनायक भी हमारे साथ जुड़ चुके हैं पंजाब के बाद, फिर एक बार उनसे हमारी मुलाकात होती भी। स्वागत है आपका भी विनायक जी। आपकी पूरी टीम का यहाँ से बनेगा 1 ही रन। रिस्की सिंगल, यस रिवाल्स ओवर की समाप्ति। टीम का स्कोर 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। त्या दरम्यान आदरणीय पाहुणे अर्थातच वरचवले गावातील एक ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक विलासजी घरत यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय। खरं तर जन्मभूमी वरचवले आणि कर्मभूमी चिखले म्हणून आज विलासजी घरत यांचं इथे या व्यासपीठावर शुभ आगमन होतंय। पाहुण्यांचं आणखी आपण पाहतोय शुभ आगमन होताना। या प्रतियोगिता म्हटलं तर वरचवली प्रीमियर लीग आणि या लीगला भेट देण्याकरिता पाहुणे मंडळी देखील इथे उपस्थित आहेत। आणि आता ज्यांचं शुभ आगमन झालं ते आदरणीय विलासजी घरत यांना मी विनंती करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये या आणि तो सत्कार सन्मान करतील महेंद्र भगत। आमचे आयोजक महेंद्र भगत यांना विनंती असेल की विलासजी घरत यांना आपण सन्मानित करावं। विलासजी घरत यांना सन्मानित करण्यात येत आहे। या दरम्यान समीरजी हिरामन घरत यांचे शुभ आगमन। त्यांच्या समवेत शुक्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स। शुक्ला सर का यहाँ पे आगमन हो चुका है। मोस्ट वेलकम सर। शुक्ला सर आपला हार्दिक हार्दिक स्वागत। शुक्ला बिल्डर्स एंड डेव्हलपर्सचे ओनक त्याचबरोबर मान्यवर मंडळी आदरणीय राजेशजी शुक्ला, शुक्ला बिल्डर्स एंड डेव्हलपर्सचे ओनर राजेशजी शुक्ला साहेबांचं इथे शुभागमन। मच्छिंद्र सर आपण बघितलं तर आज मात्र या प्रीमियर लीगला भरपूर बिल्डर्स मंडळी देखील भेट देतील यात शंकाच नाहीये, कारण हा विकसित प्रदेश आहे आणि हा विकसित क्षेत्र आहे, त्यामुळे बिल्डर्स एंड डेव्हलपर्स यांची मात्र मांदियाली भरपूर प्रमाणात पाहायला मिळेल। जी हाँ बिल्कुल, रिवाल्सर विकसित नहीं बल्कि सबसे विकसित है, क्योंकि यहाँ पर इंटरनेशनल एयरपोर्ट जो हो रहा पर सभी का स्वागत करना चाहेंगे। दोस्तों ये ऊंची ऊंची इमारतें देख पा रहे हैं, पिछले 10 साल की यादों को ताज़ा करेंगे। यहाँ पर हम MPSC कॉलेज में पढ़ते तो कुछ नहीं था, यहाँ पर पूरा मैं कहूँगा जंगल ही था, लेकिन 10 साल के बाद क्या डेवलपमेंट देख पा रहे हैं यहाँ पर। सभी का स्वागत कर रुक करेंगे मैदान के बाद। 3 रन टीम का स्कोर, 1 ओवर के समाप्ति के तहत 50 जीत के लिए 27 रन की आवश्यकता बची हुई 3 ओवर में 18 गेंदे। मैं तारीफ करना चाहूंगा उदय घरत की, क्या कमाल की गेंदबाजी की। की शुरुआत रोहन मस्कराते हुए गेंदबाजी में पटके भी गेंद थी, पुल के यहाँ पर गेंद को माफ कीजिए हुक किया, गेंद सीमा पार और अंपायर का इशारा होता हुआ सीधा 6 रन। चेहरे के साथ टीम का स्कोर पर बढ़ता हुआ छक्का लगाते हुए चिंतामन घर एक अच्छे बल्लेबाज है। और वर्चुअल टीम की बात करेंगे तो इस टीम ने कई ऐसे नामी खिलाड़ी हैं जिनका क्रिकेट हम कई सालों से देखते आ रहे हैं और आज उनके गांव का क्रिकेट देख पा रहे हैं। ये तामझाम में रंगीन माहौल देखकर बहुत ही मजा आ रहा है। क्या शानदार इंतजाम किया पर इस प्रतियोगिता में। इस बीच अगली गेंद पटकी हुई गेंद थी, यहाँ पर बहुत ही शानदार शॉट, गेंद यहाँ पर जल्दी स्लाइस किया इस गेंद को दरम्यान के रीजन पे एक और शानदार चौका। आधी 11 आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस चला दोन्ही संघाचे संगणक आपण या टॉस साठी। तर विजयजी शुक्ला साहेबांना विनंती असेल कि आपले शुभ हस्ते हा टॉस करून घ्यायचे। यस सर आइए, आपके शुभ हाथों से टॉस किया जा रहा है। आदि एंटरप्राइजेस आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस इन दोनों टीम के बीच में टॉस किया जा रहा है और ये टॉस करेंगे आदरणीय सम्माननीय विजयजी शुक्ला सर। तर आपण पाहतोय व्यासपीठावर विजयजी शुक्ला यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय। डब्ल्यू टेनिस वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉस हेड या टेल। आदि एंटरप्राइजेस विरुद्ध सिद्धिविनायक एंटरप्राइज हा मॅच देखील सुरू आहे आणि एका बाजूला टॉसचा बॉस विजयजी शुक्ला साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। टॉस सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघानं, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मॅच देखील सुरू आहे। लगेच
विजयजी शुक्ला साहेबांना सन्मानित करतील मंगेशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते. आज आपण पाहतोय विजयजी शुक्ला साहेब इथे आलेत आणि त्यांचा इथे सन्मान मंगेशजी घरत या स्पर्धेचे सर्वा अर्थातच त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान वस्त्र अलंकार मायारूपी शाळ आणि त्यांच्या अंगावर परिधान करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन बिल्कुल तहे दिल से शुक्रगुजार तो हूँ सर. आप आइए और आपने जो इस प्रतियोगिता की शोभा रंगत बढ़ाई. नंतर मैच चलेगा तर ओवर टू कमेंट्री बॉक्स. तो पहले विकेट का नुकसान 14 रन के ऊपर शानदार बल्लेबाज करते बीच मैदान के बाद चिंतामन घरत जिन्होंने पिछले 5 गेंदों में महज 2 रन बनाए थे. उसके बाद उन्होंने पिछले 3 गेंदों में कुल मिलाकर 11 रन बनाए और टीम का स्कोर 14, जीत के लिए 16 की आवश्यकता. अब अच्छी गेंदबाजी लय में आते हुए रोहन मस्कर काफी मार के बाद यहाँ पर अच्छी वापसी करते हुए कमाल की गेंदबाजी, कमाल की वापसी. यहाँ पर ये गेंदबाजी की बात करेंगे तो उफान पर चलती हुई पिछली 2 गेंदों, पहली 2 गेंदों उनकी खराब थी. उसके बाद चौका छक्का लगा था. उसके बाद उन्होंने सफलता भी अर्जित की. इस समय गेंदबाजी में आते हुए रोहन मस्कर शानदार वापसी, कमाल की गेंदबाजी. अब यहाँ पर लय में नजर आते हुए आंधी तूफान के साथ गेंदबाजी होती हुई आपकी बाहर बहुत ही पहले खेला इस गेंद को. गेंद और बल्ले का बिल्कुल संपर्क नहीं हो पाया. नतीजा आपके सामने. डॉट गेंद की समाप्ति. क्या समापन किया मैदान के ऊपर. पहले 2 गेंदों में 10 रन देने के बाद क्या वापसी किया पर कमाल की वापसी. और की समापन हो चुका है. 2 ओवर का खेल समाप्त के तत्पश्चात टीम का स्कोर यहाँ पर हमारे स्कोरर सचिन जी हमें बताते हुए 14 रन, जीत के लिए 12 गेंदे, अब 16 की आवश्यकता. निश्चित तौर पर हमारे विजय जी शुक्ला इस मंच के ऊपर है. हैंडसम डायमेस्टिक पर्सनालिटी मैन. काफी शुक्ला जी का यहाँ पर सहयोग रहा. हमारा यही सहयोग आगे भी बरकरार रहेगा. हम आपसे उम्मीद करते आपने जो प्रतियोगिता के तामझाम में जो 4 चांद लगाए, आपके आने के बाद इस प्रतियोगिता की और शान और शौकत बढ़ चुके हैं. आपका हम दिल की गहराइयों से इस्तेकबाल करते हैं और आगे भी आपका सहयोग रहेगा, हम आपसे उम्मीद करते हैं. और की समाप्ति टीम का स्कोर बनता हुआ यहाँ पर 14 रन, जीत के लिए 12 गेंदे, 16 की आवश्यकता. ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट. The sun has risen with the sunshine brightness. Birds are flying in the air, rushing and cheering crowd. Cold wine is blowing now. Plenty of flags, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. A very good morning to all and present here. You are watching VOPL Virtual Premier League 2021. 2 दिन का क्रिकेट का ये महासंग्राम. इसी मैदान के ऊपर सार्थक ट्रॉफी हुई थी. इसी मैदान के ऊपर कई प्रतियोगिता हो चुके हैं और इसी मैदान के ऊपर हमारे नीलेश दादा पाटिल के माध्यम से सार्थक ट्रॉफी का भी आयोजन हुआ था. ये देखिए 3 बाइसिकल और ये काफी बढ़िया ट्रॉफी. नहीं लग रहा है तुमसे ना. उद्धव घरत हमारे बिल्कुल इस प्रतियोगिता के लिए पिछले 2 महीने से हमारे संपर्क में थे. स्वागत, बहुत बहुत शुक्रिया उद्धव जी. लेकिन मुझे नहीं लग रहा था कि इतनी बड़ी प्रतियोगिता है आपकी. ये देखिए तामझाम, ये ट्रॉफी और ये साइकिल और ये बहुत ही बड़ा मंजर मैं कहूंगा और बहुत ही बड़ी प्रतियोगिता. जीत के लिए 12 गेंदे, अब 16 की आवश्यकता. अब क्या होगा मैदान के ऊपर. क्या गेंदबाज बल्लेबाज इस मुकाबले को बचा पाएंगे. क्या बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी होंगे या गेंदबाज बल्लेबाज के ऊपर आगे होंगे. मजा आएगा खेल में. यहाँ पर 12 गेंदों में 14 रन बना तो चुके हैं, लेकिन 12 गेंदों में क्या 16 बनाएंगे. लेकिन बल्लेबाज अभी भी चिंतामन घरत मैदान पर है, जिन्होंने एक चौका एक छक्का लगाकर अपनी टीम के लिए 13 रन का शानदार योगदान दिया. अब उनका साथ निभाएंगे अक्षय घरत मैदान के ऊपर. अक्षय भगत रोहित घरत के आउट होने के बाद मैदान के ऊपर गेंदबाजी में मनीष घरत. मजा आएगा खेल का. 12 गेंदे, 16 की आवश्यकता. बड़की भी गेंद थी, कमाल की टाइमिंग और पिच गेंद और सीधा बल्ला घुमा पर लगान को चीरती हुई गेंद सीधा पार अंदर छक्का. मजा आएगा खेल का. गेंदे 16 की बड़की भी अक्षय पिच गेंद सीधा बल्ला घुमा पर, क्योंकि वनडाउन बल्लेबाज काफी खतरनाक बल्लेबाज होते हैं. इज एक्सप्लोसिव बैट्समैन ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. बहुत ही धुआंधार शुरुआत करते हुए अब 11 गेंदे 10 रन की आवश्यकता. एक छक्के ने मैदान के ऊपर कितना अंतर कम किया, काफी अंतराल को कम किया पर रन और गेंदों के बीच के. गेंदबाज मनीष घरत का स्वागत किया. वेलकम टू VOPL वर्चुअल प्रीमियर लीग में आपका स्वागत है. क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी दिखाते हुए. क्या इस बल्लेबाज के पैरों में जंजीर डाल पाएंगे गेंदबाज. इस बीच अगली गेंद आपकी बार दबाव गेंदबाज के ऊपर, दिशा से भटके यहाँ पर समीकरण बदलता हुआ. 11 गेंदे और महज 9 रन की आवश्यकता. पिछले एक गेंद में कुल मिलाकर 7 रन बने. अब मुकाबला बदल चुका है. जी हाँ, मुकाबला करवट ले चुका है. ये मुकाबला आता हुआ इनके पक्ष में आता हुआ, यानी कि बल्लेबाजी करने वाली टीम अनवी 11 के पक्ष में आता हुआ ये मुकाबला. और ये देखिए अच्छी गेंदबाजी, लेकिन गेंद
विकेटों के पीछे निकलते हुए बिहाइंड विकेट कीपर शॉट फानले के रेसर में गेंद को फील किया, समेत बल्लेबाज के पास 1 रन पूरा करेगा। अंपायर का इशारा, सीधा 1 रन का 10 गेंदे और जीत के लिए 8 की आवश्यकता। अभी भी कुछ भी हो सकता है। अच्छी वापसी की मनीष घरत ने यहाँ पर। एक खराब गेंद, पहले ओवर पिच गेंद थी, उसके बाद वाइड गेंद की थी और इसके बाद अपने आप को संभालते हुए अच्छी वापसी की, क्योंकि जानते इस मुकाबले की गरिमा को, जानते कप्तान ने हमारे गेंद हाथ में दिए, भरोसा हम पर किया है, वो भरोसे को लायक गेंदबाजी करने होगी मैदान के ऊपर। आपकी बार बैकफुट पर जाकर स्क्वायर कर दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद है क्योंकि पहुंच से बाहर गेंद जारी है पॉइंट के ऊपर से और जब तक समय था बल्लेबाज के पास और यहां से मिलेंगे। अंपायर का इशारा, सीधा काफी कड़ी मेहनत की उन्होंने और पंजाब के दर्शकों ने उनकी काफी सराहना भी की। WTC हमारे राहुल उल्लेकर, उनकी पूरी टीम शानदार, उनका साफ सुथरा सीधा प्रसार हम देख पा रहे हैं। इस मैदान से पूरे देश विदेश में यह प्रतियोगिता दिखाई दी जा रही है, उनका ही श्रेय है। और ये देखिए मुकाबले को खुला किया, गेंद जा रही है कवर के रीजन से निकलती हुई, पॉइंट और कवर के बीच से निकलती हुई, लेकिन यहां से मिलेगा महज 1 ही रन। 8 गेंदे और जीत के लिए 3 रन की महज आवश्यकता। अच्छी वापसी की गेंदबाज ने, बिल्कुल शानदार वापसी की मनीष घरत ने, छक्का और चौका लगाने के बाद अच्छी वापसी की है। 8 गेंदे 3 रन की आवश्यकता। स्टाकिन पर खूंखार शिकारी अक्षय भगत और ये देखिए पुल सक्सेसफुल और मुकाबला जीत चुके यहाँ पर। ये देखिए ताकत का प्रदर्शन किया और अनवी 11 मुकाबला 7 गेंदों को छोड़कर, यानी कि 7 गेंदों को शेष रखकर ये मुकाबले को जीत चुके हैं। जीत के आपको ढेर सारी बधाई। हार्ड लक मावली डेव्हलपर। यस रिवाल सर, थँक्यू सर। आपण पाहतोय जबरदस्त हा मॅच मात्र एकतर्फी जिंकला गेलाय।